श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, इष्ट देवताय नमः, कुलदेवताय नमः, स्थान देवताय नमः, वास्तु देवताय नमः, ग्राम देवताय नमः, सर्व देवताभ्यो नमः, मातृपितृ देवताभ्यो नमः। ओम नमो नारायणाय, ओम नमः शिवाय, हर हर महादेव, ओम अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा, आनंदाचा, भरभराटीचा, मनोकामना इच्छा पूर्ण करणारा, आरोग्यदायी, प्रसन्न आणि अभ्यास पूर्ण जाऊ दे। कोल्हापूरची आई अंबा माता, करवीर निवासिनी आई महालक्ष्मी ओम नमो नारायणी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू दे। चला पाहूया, आज बुधवार 21 फेब्रुवारी 2024 दिनविशेष, शुभाशुभ मुहूर्त आणि राशी भविष्य। आज माघ शुद्ध द्वादशी आहे। आज पुनर्वसू नक्षत्रही आहे आणि आज सद्गुरू गोंदवलेकर महाराज यांची जयंती आहे। आज प्रदोष आहे, आज भीष्म द्वादशी आहे आणि शिराळा येथे आज शिराळामध्ये फकीरवाडी येथे आज उरुस असतो। आज दिवस हा शुभ दिवस आहे। चला जाणून घेऊया आजचे शुभाशुभ मुहूर्त काय असतील। सकाळी 7:30 ते 8:19 पर्यंत लाभदायी वेळ आहे। अमृत वेळ आहे सकाळी 8:19 ते 9:59 पर्यंत आणि सकाळी सिद्धी वेळ आहे ती 11:25 ते 12:52 पर्यंत। नंतर परत आणि दुपारी वेळ 5:13 ते 6:41 पर्यंत आहे, ही लाभदायी वेळ आहे। आणि दरम्यान राहू काळ जो आहे तो दुपारी 12 ते 1:30 पर्यंत आहे, पण या राहू काळामध्ये महत्त्वाची कामे करायची नाही आहे। चला पाहूया आजची पहिली रास आहे ती म्हणजे मेष रास। अगदी अवघड वाटणारी कामंसुद्धा आज सहज चुटकीसरशी पूर्ण करू शकाल। पूर्वी गुंतवणूक केली असल्यास लवकरच सकारात्मक परिणाम तुम्हाला दिसून येतील। खूप काही आवाजवे अपेक्षा न करता काम करण्याचा आणि नियोजन करण्याचा हा आजचा दिवस आहे। आज नित्य उपासना अवश्य करा। दुसरी रास आहे वृषभ। तुम्हाला मदतीची खूप गरज आहे, तेव्हा ती मिळते। हे एक प्रकारचं वरदान तुम्हाला तुमच्या आध्यात्मिक ज्ञानातून, आध्यात्मिक भक्तीतून मिळालं आहे। तुमची कामं पूर्ण वेळेत होतील। एखाद्या गोष्टीबाबत संशय तुम्हाला असेल तर आज त्याचं विनाकारण भांडवल करू नका। गोष्टी स्पष्ट होतील। भूतकाळातल्या व्यवहाराला मात्र टाळू नका। तिसरी रास आहे मिथुन। काही गोष्टी वेळ आल्याशिवाय घडत नाहीत, याचा अनुभव आज तुम्हाला येईल। काही गोष्टी ठराविक वेळी, ठराविक पद्धतीनेच घडायच्या असतात, हे आज अनुभवता तुम्हाला येईल। अपेक्षेपेक्षा अधिक चांगली कामगिरी आज तुम्ही करून दाखवाल। एखादी ऑफर तुम्हाला त्याबाबत पुन्हा विचार करायला लावेल। या आज तुम्ही थोडीशी सुदर्शन उपासना जर म्हटली तर ह्या सगळ्या पॉझिटिव्ह बाजू अजून पॉझिटिव्ह होतील। चौथी रास आहे कर्क। आज तटस्थ राहण्याचा, कोणाचीही बाजू न घेण्याचा तुमचा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल। आज जोडीदाराबरोबर तात्विक मतभेद बाजूला ठेवून सहकार्य प्राप्त होईल। दुसऱ्या कोणाचीही तरी संधी तुमच्या निर्णयावर अवलंबून असते, त्यामुळे घाई करू नका। रस्त्यावर असताना गडबड करू नका। तुमची चूक झाली असेल तर तुम्ही अवश्य माफी मागा। पाचवी सिंह। एखाद्या महत्त्वाच्या निकालाची वाट पाहत असाल तर संयम महत्त्वाचा आहे, हे नेहमी लक्षात ठेवा। तुमचं उत्तम काम इतरांच्या चर्चेचा विषय ठरेल। एखादी नवीन कल्पना तुमच्या चेहऱ्यावर हसू फुलवेल। एखाद्या व्यक्तीची अनपेक्षित भेट तुम्हाला उत्साह वाढवेल। सहावी आहे कन्या। एखाद्याकडून पैसे घेतले असतील तर ते परत करण्यासाठी नियोजन करा। एखादा जवळचा मित्र काही काळापुरता तुमचा विश्वास गमावण्याची शक्यता आहे। अचानक झालेल्या आवडीच्या खरेदीमुळे आनंद मिळेल। नवीन कामाची यादी मिळण्याची शक्यता अधिक आहे। कुटुंबासह प्रवास योग संभवत आहे। सातवी तुळस।
मान सन्मानाची एखादी संधी पुन्हा वेगळ्या स्वरूपात तुम्हाला मिळू शकते. एखाद्या गरजू सहकार्याला तुमची मदत कराल. एखादं बराच काळ रखडलेलं काम आज पूर्णत्वाजवळ येण्याची शक्यता आहे. साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी एखादी सहल काढण्याचं नियोजन होऊ शकतं. कौटुंबिक शुभकार्य पूर्ण करण्यासाठी अधिक खर्च होऊ शकतो. आज आपण देवकार्यात सहभागी होऊ शकता. 8वे वृश्चिक रास आहे. कोणत्याही प्रकारचं नियोजन डिझायनिंग ही तुमची आवड असेल तर त्याचा पाठपुरावा करणं महत्त्वाचं आहे. आज तुम्ही आपल्याच विचारात हरवून जाल. त्यामुळे तुम्हाला अनेक गोष्टीवर विचार करावा लागू शकणार. कोणत्याही गोष्टीचं नियोजन करण्यासाठी आपल्या मनाचं ऐकणं आता म्हणजे आपल्या आंतरिक आवाज काय सांगतो आहे म्हणजे आपल्या मनाचं ऐकणं हे पाळलं पाहिजे, हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि ते आवश्यक आहे. नवी धनुरास आहे. चालून आलेल्या संधीचं सोनं करणं हे तुमच्या निर्णयावर अवलंबून आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारल्याच्या लक्षात येईल. अनेक दिवस रखडलेले पैसे लवकरच मिळतील. पण काम वेळेत पूर्ण करण्यासाठी आध्यात्मिक मार्गसुद्धा घ्यावा लागेल आणि लवकरच नोकरीत तुम्हाला महत्त्वाचे पद मिळण्याची शक्यता आहे. 10वी आहे मकर रास. कौटुंबिक सौख्य उत्तम असणार आहे. आर्थिक व्यवहार करताना मात्र तुमचं जरासं दुर्लक्ष हे तुमची संधी घालवू शकतं, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे सतर्क राहण्याची आणि सभोवतालच्या घडामोडीवर लक्ष ठेवण्याची गरज आज आहे. भूतकाळात घडलेली एखादी घटना तुम्हाला त्याची उत्तरं शोधण्यास भाग पाडू शकते. तुमच्या भावंडाचे आज संपूर्ण सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल. 11 कुंभ. तुमच्या आयुष्यातली महत्त्वाची व्यक्ती काही कारणास्तव तुमच्यापासून थोडी अलिप्त राहू शकते. आनंद मिळवण्याच्या तुमच्या मोजपट्टीबाबत विचार करण्याची तुम्हाला गरज आहे. एखाद्या मित्राला तुमच्याकडून प्रेरणा मिळू शकते. तुम्हाला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी धाडसाने कृती करण्याची तुम्हाला आज गरज आहे. 12 मीन रास आहे. महत्त्वाची कागदपत्र, दस्तऐवज सुरक्षित ठिकाणी ठेवा. तुमची प्रशंसा करणारी एखादी व्यक्ती आपल्या समस्या सोडवण्यासाठी तुमच्या बाहेरून मार्गदर्शनाची अपेक्षा करण्याची शक्यता आहे. चांगलं नातं तयार करण्यासाठी ही चांगली वेळ आहे. एखादी आश्चर्यकारक घटना किंवा प्रसंग तुम्हाला भावूक करू शकते. नेहमीच सांगतो, दर गुरुवारी माझ्याकडे योग सद्गुरू हिलिंग दरबार असतो. त्या ठिकाणी तुमच्या सर्व समस्या ऐकल्या जातात आणि त्या प्रत्येक समस्यावर योग्य तो तुम्हाला उपाय दिला जातो की ज्या उपायाने तुमच्या आयुष्यात सुख, समाधान, शांती आणि आरोग्य याची प्राप्ती होऊ शकते. आणि हे सर्व निःशुल्क असतं. त्याकरता माझ्या योग सद्गुरू हिलिंग दरबारामध्ये या आणि समस्यामुक्त आनंदी जीवनाचा मार्ग घ्या. धन्यवाद. शुभम भवतु.